सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत संत ज्ञानेश्वर ही मीनाक्षीताई देशमुख लिखित त्यांची लेखमाला. आज ताटी उघडा ज्ञानेश्वरा हा प्रसंग आपण वाचणार आहोत. मुक्ता नदीवरून आल्यावर कळलं की ज्ञानोबा दादा दार घट्ट लावून आज स्वतःला कोंडून घेतलंय त्यांनी. तिने मन घट्ट केलं. ही आपली परीक्षाच आहे असं समजून डोळे पुसले आणि गोड शब्दात दाराशी जाऊन म्हणू लागली, हात आपुला आपणा लागे त्याचा करू नये खेद, जीभ दातांनी चावली कोणे बत्तीशी पाडली. अरे, जग जर संतापाच्या आगीनं पेटलं तर आपण पाण्यानं विझवावं. लोकांनी केलेल्या शब्दांच्या तलवारीनं चौफेर केलेल्या माऱ्याला उपदेश मानावा. कारण जग म्हणजे काय रे? ब्रह्माच्या सुतानं विणलेलं कापड. ते ब्रह्म आपलं रूप. मग कशाला रागवलास? उघड किरेदार. योगी पावन मनाचा, साही अपराध जनांचा. विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. शब्दशस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अरे दादा, साधूपण का सोपं आहे? लोखंडाचे चणे खावे लागतात तेव्हा कुठं ब्रह्मपद मिळतं? अरे, तू ज्ञानी यांचा देव. तू कोपलास तर जगात सगळा अंधार होईल ना. तुझी लढीवाळ मुक्ता तुला हाक मारतीये. मुक्तीसाठी दार उघडणार नाहीस का? हे सर्व ऐकताना ज्ञानोबाचा राग दूर होत गेला. मन निर्मळ होऊन आसवांच्या वाटे संताप वाहून जात होता. ज्ञानोबा झडझडून उठला. धावत त्यानं दार उघडून बाहेर उभ्या असलेल्या निवृत्तीच्या पायावर तो कोसळला आणि नंतर मुक्तेला मिठीत घेऊन माझी मुक्ता, माझी मुक्ताई असं म्हणू लागला. डोळे पुशीत पुटपुटला. गावातली सगळीच मंडळी काही दुष्ट नव्हती. काही सुष्ट लोकांना या 4 मुलांचा होत असलेला छळ सहन न होऊन दुःखी होत असत. शेवटी एकानं मोठी हिंमत करीत त्यांच्या कुटीकडे तो गेला. त्यावेळी ज्ञानोबांनी रचलेला अभंग ते म्हणण्यात दंग. बाकी भावंड ऐकत होती. तेवढ्यात बाहेर कोणी आल्याची चाहूल लागली म्हणून निवृत्तीनं बाहेर येऊन पाहिलं असता त्यांना बाहेर एक गृहस्थ उभा दिसला. त्याला आत बोलावलं. तो गृहस्थ आत आल्यावर म्हणाला, तुमचा होणारा छळ पाहावला जात नाही म्हणून मी तुम्हाला काही सांगायला आलो. तुम्ही गावकऱ्यांसमोर उभे राहून त्यांना म्हणावं आम्हाला प्रायश्चित्त देऊन पावन करून घ्यावं. सांगितल्याप्रमाणे त्यांनी कबूल केलं. गावकऱ्यांची सभा सिद्धेश्वराच्या समोर भरली आणि त्यांच्यासमोर उभी होती 4 भावंड. निवृत्ती हात जोडून म्हणाले, आपल्या आज्ञेनुसार आमच्या आई वडिलांनी प्रायश्चित्त घेऊन आम्हाला पोरकं करून ते गेले. आता त्यांच्या ठाई तुम्हीच आहात. आम्हाला सर्त करून घेण्यासाठी आम्ही काय करावं ते सांगावं. आळंदीकर विचारमग्न होऊन विचार विनिमय करू लागले. पोथ्या ग्रंथ पाहिले पण संन्यासांच्या मुंजी करायला कुठं काही आधार सापडेना. शेवटी सर्वानुमते दक्षिण काशी असलेल्या पैठण क्षेत्री या मुलांना पाठवायचं ठरवलं. पैठणकरांनी जर यांना शुद्ध करून घेतलं तर इथल्या धर्माधिकाऱ्यांना काहीच हरकत नसणार. आळंदीकरांनी विद्वत सभेसाठी पत्र लिहून मुलांना शुद्धीकरणाकरता एकमताने पैठणला पाठवण्याचं निश्चित केलं. 4घी भावंड कुटीत परतली. इंद्रायणी काठी बसून निवृत्ती ज्ञानदेवांची चर्चा करू लागली. ज्ञानोबांनी आता काय करायचं विचारल्यावर शांतपणे डोळे मिटून निवृत्ती म्हणाले, पैठणच्या विद्वानांकडून कोणता आणि कुठला निकाल आणायचा? आपली मुंज करता येईल की नाही? ज्ञानोबा, मुंज कोणाची करायची? कुणी करायची? आपण ना ब्राह्मण, ना क्षत्रिय, ना वैश्य, ना शूद्र. ज्ञानोबा, आपण देव, यक्ष, किन्नर, ऋषी आणि निशाचरही नाही. आप, तेज, वायू, आकाश, पृथ्वी या पंचमहाभूतांपैकी एकही नाही. सगुण होऊन प्रगटलो नाही की निर्गुण होऊन प्रगटलो नाही. आम्ही अविनाशी ब्रह्म, अव्यक्त चैतन्य, जे सगळ्यात भरून आहे. निवृत्ती म्हणाले, ज्ञानोबा, कशाला पैठण, कशाला विद्वत सभा?
सोपानला आणि मुक्तालाही विचार. पटल्याने त्यांनी संमतीदर्शक मान डोलावली. पण ज्ञानोबांचे विचार करण्याची पद्धतच वेगळी. चाकोरी सोडून जगावेगळं जाणं, धर्माच्या शास्त्राच्या बाहेरचं वर्तन त्यांना कसं पटावं? शास्त्राची आज्ञा झाली आणि तशीच वेळ आली तर राज्यावरही पाणी सोडावं. शास्त्र म्हणेल जे सांडावे, जे राज्यही तृण मानावे. कार्याकार्य विवेकी, शस्त्रेची करावी पारखी. अगदी हेच तत्व ज्ञानोबा यावेळीही बोलले. दादा, आपला अधिकार मोठा. मी आपल्यासमोर अजाण. पण दादा, आज नाही तरी उद्या लोकांना आपल्या वागण्यावर शंका न घेता आपलंच बरोबर आहे असा त्यांना दृढ विश्वास येईल. पण याचा परिणाम, जो तो आपल्या मनाप्रमाणे वागेल, धर्माचं बंधन तुटून अराजकता माजेल, कुणी कुणाचा ऐकणार नाही, कुणाचा पायपोस कुणाच्या पायात राहणार नाही, आणि मग सगळीकडे अधर्माचं राज्य होईल. कुणामुळे? आपल्यामुळे. आपला शुद्ध हेतू लोकांना दिसणार नाही, फक्त वागणं तेवढं त्यांना दिसेल. असं होऊ द्यायचं की धर्माप्रमाणे वागून जगापुढे आदर्श ठेवायचा. स्वधर्म अधिकार, जातीपरत्वे भेद, उचित ते शुद्ध ज्याचे तथा. म्हणून या संती अवश्य आचरावे, जना दाखवावे वर्तोनिया. प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता, पावन अवस्था जरी झाली. ज्ञानदेव म्हणे ऐकाजी निवृत्ती, बोलिली पद्धती धर्मशास्त्री. शेवटी आपण सांगाल तेच होईल. निवृत्ती गोड हसले. प्रेमाने आलिंगन देत म्हणाले, चला आपण पैठणला जायचंय. आणि चौघांची ही पैठणची महायात्रा सुरू झाली. आळंदी ते पैठण. कोरडा मुलूख, वृक्ष जमीन. हा शंकर महादेवाचा देश. त्याला वृक्ष, ओसाड, उदास आवडेल? सुपीक जमीन कशी आवडेल? त्याच भूमीत बसून आदिनाथ शंकरुमाची तात्विक चर्चा चालायची. वर रखरखलेला भास्कर तापतोय, खाली धरती गरम, भाजणारे असे उसासे टाकतीये. मृगजळाचे वाफारे, हाती काहीच न लागणारे वाफारे पळतायत. कुठे पाण्याचा थेंब नाही. अशा ओसाडीतून या चौघांना एकदाच पैठणला पोचलंच पाहिजे. कारण त्यांच्या खांद्यावर उद्याच्या धर्माचं राऊळ उभं राहायचं आहे. यांच्या अंगातून गळणाऱ्या घामातून उद्याची धर्माची शेती पिकवायची आहे. या फुफाट्यातून उठणाऱ्या पावलांवर पाऊल टाकून उद्याचा महाराष्ट्र निर्माण करायचा आहे. वाटेतील कोरडे ठणठणीत ओढे, भकास माळरान, बोडक्या टेकड्या, कोरड्या नद्या, तलखी करीत पावसाची वाट पाहणारी चिराळलेली शेती, हे सगळं पार करीत एका संध्याकाळी ही भावंड पैठणला येऊन पोचली. त्यांना गोदामाई दिसल्यावर तिच्यात मनसोक्त डुंबून वाटेत आलेला सर्व क्षीण भाग निघून गेला. रात्र एका देवळाच्या ओवरीत काढली. दुसऱ्या दिवशी ही भावंड पैठणभर भिरून गोदामाईच्या काठावर बांधलेली कधी काळीची मोठमोठी देखणी देवळं, जिथं विद्वान ब्राह्मणांच्या वादसभा होत, ते सभामंडप वगैरे पाहून शेवटी धर्माधिकाऱ्यांचं ठिकाण त्यांनी शोधून काढलंच. धर्माधिकारी आणि मोठे मोठे शास्त्री मंडळींची गाव देवळात विविध विषयांवर वाद सुरू होता. त्या शास्त्री मंडळीत कुणी सहशास्त्री, कुणी दशग्रंथी, कुणी न्यायिक, तर कुणी सांख्यशास्त्री होते. मग आता या चौघा भावंडांचा न्याय ते काय करणार ते आपण बघूया पुढच्या भागात मंडळी. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे खूप खूप आभार मानते की इतकी सुंदर अशी लेखमाला त्यांनी मला वाचायला परवानगी दिली. उद्या नक्की भेटूया पुढच्या भागासह, कारण तुमच्यासारखंच मला पण खूप औत्सुक्य आहे की आता हे पैठणचं ब्राह्मण वृंद ज्ञानेश्वर, निवृत्ती, सोपान यांच्या मुंजी करायला तयार होणार किंवा नाही. तर भेटूया उद्या पुढच्या भागात. नमस्कार.